न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम मध्यवर्ती महसूल संघटनेचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। अकोले महाराष्ट्र राज्यातील अकोले तालुक्यातील सरासरी निमसरासरी कर्मचारी विविध मागण्यांसाठी 21 एप्रिल 2026 पासून संपावर गेले असून राज्यातील 17 लाख कर्मचारी यात सहभागी झाले असून अकोले तालुक्यातील कर्मचारी देखील यात सहभागी झाले आहेत। त्यांनी आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे। तर त्यांनी आज शुक्रवारी अकोले तहसील कार्यालयासमोर निदर्शन करत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले आहे। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की जुनी पेन्शन योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवा, 10 वर्ष सतत काम करणाऱ्या कंत्राटी रोजंदारी अंशतः कर्मचाऱ्यांना कायम करा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा, सेवानिवृत्त वय 60 करा, सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, IPC कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावे। या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन सुरू असून यामध्ये महसूल, शिक्षकेतर कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे शेकडो कर्मचारी आज सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। आज अकोले येथे झालेल्या ठिय्या आंदोलनात सहाय्यक महसूल अधिकारी दत्तात्रय गोसावी, मंडळ अधिकारी बाबासाहेब दातखिळे, भोजने मॅडम, मनीषा ढगे, श्री नागरे, अमोल आंबरे, जयवंत भांगरे, ज्योती काथेपुरे मॅडम, वैभव मुठे, अभिजित बागड, चिंदू सोनवणे, अतुल तिकंडे, मच्छिंद्र मंगळ, अभिषेक आव्हाड, स्वप्नील पोखरकर, संजय रासने, सतीश बागड, अविनाश ओहळ आदी सहभागी झाले होते। मध्यवर्ती संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याची, या संघटनेच्या वतीनं राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक संघटनांनी हा 21 तारखेपासून हा संप पुकारलेला आहे। संप एकदम केला जात नाही, संपाच्या आधी नोटीस दिली जाते, त्या नोटीसनुसार काही चर्चा त्याच्यात झाली नाही किंवा शासनाने कोणती दखल घेतली नाही, म्हणून हा संप पुढे सुरू राहिलेला आहे। आज रोजी 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे लोक सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत आले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू ठेवलेली नाही, नवीन पेन्शन योजना त्यांना लागू केली, सुधारित पेन्शन योजना लागू केली। शासन सांगते की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रिटायरमेंट नंतर एक रकमी मोठी रक्कम मिळणार आहे, परंतु ते एक रकमी रक्कम मिळणार आहे की नाही मिळणार आहे, आम्हाला एवढ्या एकदम मोठ्या लाखो करोडच्या रकमा पण नको आहे। त्या रिटायरमेंट झालेल्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला महिन्याला लागेल अशी रक्कम जरी आम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणे मिळाली तरी चालेल, अशी एक साधी आणि रास्त मागणी 2005 पासून सुरू आहे। म्हणजे काही संप काय आजच या विषयासाठी झालेला नाही, अनेक विविध मागण्या आहे, माझे सहकारी यांनी त्यात सांगितलं। जनतेला आता हे विनाकारण हा त्रास आहे आमच्या संपामुळे होतोय असं याची जाणीव आम्हाला आहे, परंतु अनेक पक्षांचे सरकार आले, बदलले, परंतु कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये दखल घेतली गेलेली नाही, म्हणून नाईलाजाने पुन्हा एकदा सर्व संघटनांना एकत्र येऊन हा संप करावा लागला। पुन्हा एकदा आम्ही जनतेची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। दिनांक 21 तारखेपासून मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने राज्यातील सर्व महत्त्वाच्या संघटनांना, प्रत्येक विभागातील संघटनेला विश्वासात घेऊन शासनाविरुद्ध बेमुदत असा संपाचा एल्गार पुकारलेला आहे। त्यासाठी आमच्या अशा माफक अशाच मागण्या आहेत, तरीही शासन आज 24 तारीख आहे, 4 दिवस झाले संप सुरू होऊन। खरं तर नागरिकांची जी गैरसोय होती त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्यांचे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। त्यानंतर या संपामध्ये या तालुक्यातील म्हणजे पण राज्यातील आमचे तलाठी बांधव आम्ही आहेत, पाटबंधारे, PWD, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना सर्वजण या संपामध्ये सहभागी आहेत। तरीही शासनाला असं आमच्यासाठी वेळ नाही आणि शासनाने आदेश पाळतो काय आम्हाला चर्चेस बोलावलं। मला वाटतं अप्पर सचिव साहेबांच्या स्तरावर चर्चा झाली, तर त्यातून काय मार्ग निघाला। आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आमची सगळ्यात बेसिक मागणी म्हणजे आमच्या पेन्शन संदर्भात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे कर्मचारी जॉईन झाले आहेत किंवा जे नोकरीत होते त्यांना
मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचं कमीत कमी त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य भागल या प्रमाणात त्यांना पेन्शन मिळते. त्यानंतर जे कर्मचारी जॉईन झाले काम सारखं सगळं सारखं पण त्यांना मिळणारी पेन्शन आज जे आमच्या 2005 नंतरचे जे कर्मचारी रिटायर झाले त्यांना 2000, 3000, 5000 तुटपुंजी जी पेन्शन मिळू राहिली की त्यामध्ये त्यांच्या घरचा खर्च, मुलं बाळं आता रिटायरमेंटनंतर लग्नाला आली, घर दार बांधायला काही त्यांचं होत नाही. अतिशय नैराश्यात ते लोक गेले आहेत. जर आपण 58-60 वर्ष शासनाची सेवा करून जर त्याचं फळ याप्रमाणे मिळणार असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे नोकरीत आमचं मनच लागणार नाही. आमचं म्हणजे बऱ्याच लोकांचं की जे 5 नंतर आहेत त्याच्यानंतर आमच्या बऱ्याच आहे आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ड्रायव्हरचे पदं शासनाने आता भरायचं बंद केलं. तर ते भरले पाहिजे. कुठल्याही शासनाच्या याच्यात व्यवस्थित जर गेलं, आज आपल्या तहसील कार्यालयाची जी इमारत स्वच्छ आहे, पण जर हे शिपाई कर्मचारी जे आमचे बांधव आहेत यांचे पदं गेल्यानंतर ती स्वच्छता राहणार नाही. त्याची पुढची काय नियोजन आहे, काय तरतुदी त्याबद्दलही शासनाने काही भाष्य केलेलं नाही. त्याच्यानंतर आमच्यावर जे हल्ले होतात, जे भ्याड हल्ले आमच्या संघटनेच्या आमच्या कर्मचाऱ्यांवर ऑन ड्युटी होतात, त्याबाबतही शासनाने जो 353 कलम आहे तर ते अवेलेबल केलं बुवा. तर आमचं असं म्हणणं आहे की त्याला अजामीन पात्र तो गुन्हा झालाच पाहिजे आणि त्याची तुम्ही सत्यता पडताळून करा. पण एकदमच तो जामीनपात्र गुन्हा करून टाकला. त्याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करताना आता भीतीचं वातावरण आहे. काम करताना येता येत लोक बोलताना सुद्धा आता भीती वाटायला लागली. आमच्या फील्डवरचे जे सहकारी मित्र आहेत, ऑफिसचे मित्र आहेत, मॉपमध्ये मॉप येतो समोर बोलतो, काही म्हणजे भीती राहिलेली नाही काय त्याची. त्याच्यामुळे ते जे कलम आहे ते शासनाने अजामीन पात्र जे आहे ते तसंच ठेवायला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. अशा विविध स्वरूपाच्या मागण्या आहेत. तरी आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत शासनाविरुद्ध आमचा लढा असाच सुरू राहील. जय सम्राट. दुसरी गोष्ट अशी की राज्यातले साधारणपणे किती कर्मचारी ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अकोले तालुक्यात साधारणपणे किती आणि त्याचा काय काय परिणाम झालेला दिसतो? अकोले तालुक्यात आमचे महसूल संघटनेमधले जवळजवळ 100% लोक यामध्ये सहभागी झाले आहेत. आणि फक्त आम्ही आमचं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे निवडणूक जनगणना हेच कामं करत आहोत. बाकी आम्ही कुठले कामं करत नाही. तरी आम्ही जनतेची परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की आमची इच्छा नाही आहे करायची, परंतु शासन आम्हाला ते करायला भाग पाडते अशी कुठल्याही प्रकारची. आणि कामाचा परिणाम दिसतोय. कोणाचे लोक येत आहेत. सरकारी, निमसरकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप हा 21 एप्रिलपासून सुरू आहे. आज हा 4था दिवस आहे. आजही यावरती काहीही तोडगा निघालेला नाही आहे. शासन स्तरावरती आमची ही कळकळीची विनंती आहे. आमची जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करा. तसेच आमच्या कंत्राटी पद्धतीने जे वाहन चालक असतील, शिपाई कर्मचारी असन यांना सेवेत 4th श्रेणीत वर्ग करा. तसेच सर्व शासकीय कर्मचारी यांना सरकारी इस्पितळांमध्ये आजारी पडल्यानंतर चांगला लाभ द्या. तसेच शासकीय मानधन त्यांना योग्य दरात मिळावं. या विविध मागण्यांसाठी आम्ही संप हा पुकारत आहे. तर या संपामध्ये तालुक्यातीलच नव्हे तर सर्व राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी हे सामील आहेत आणि शासनाला कळकळीची विनंती आहे आमच्या या संपाची दखल घ्यावी आणि आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या. राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्या वतीने 21 एप्रिल रोजी जो संप पुकारण्यात आलेला आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा तलाठी संघटना यांच्या वतीने शाखा अकोले जिल्हा अकोले तलाठी संघटना ही पूर्णपणे या संपात सहभागी झालेली आहे. शासनाने जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे ती जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू करण्यात यावी या मागणीसाठी सर्व कर्मचारी हे बिनमुदत संपावर गेलेले आहे. संपाचा आज 4था दिवस असून त्याच्यावर शासनाकडनं कुठलाही तोडगा निघालेला नाही. शासनाने जी जुन्या पेन्शन योजनेजागी NPS योजना आणली होती त्याच्यामध्ये RNPS ही योजना जी शासनाने आणली त्याच्यामध्ये 60% रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आणि 40% रक्कम ज्याच्यावर आपल्याला पेन्शन देण्यात येणार आहे त्या पेन्शनमध्ये एकदम तुटपुंजी पेन्शन जी आहे ती नवीन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये शासनाने लवकर तोडगा काढून त्याच्यावरच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात याव्या ही आमच्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे शासनाने कर्मचाऱ्यांचे जे रिक्त पद आहे ते रिक्त पद तत्काळ भरावे. त्याचप्रमाणे तलाठी संघटनेच्या वतीने मध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. लॅपटॉप प्रिंटरबाबत जी मागणी करण्यात आली होती त्यामध्ये देखील शासनाने 50% फक्त लॅपटॉप प्रिंटर उपलब्ध करून दिले आहेत. शासनाने तत्काळ त्या उरलेली मागणी जी आहे ते 100% संसाधनं जे आहे ते कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे व कर्मचाऱ्यांच्या
मागण्यांची रास्त मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी ही अकोला तलाठी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आहे.